नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए बी स्टडी पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या ए बी स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण MPSC, राज्यसेवा, PSI, STI, ASO, UPSC तसेच तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक आणि इतर सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन येत असतो. आमचा उद्देश ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोफत आणि दर्जेदार शिक्षण पोहोचवणे हा आहे. तर मित्रांनो, कसलाही वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा विषय आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास. चला तर मग मित्रांनो सुरू करूया. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. 1. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ए. 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960, 1 मे 1950. मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. पुणे ग्रामीण पोलीस भरती 2017, तसेच मुंबई पोलीस भरती 2014, तलाठी भरती नाशिक विभाग 2015 इतक्या वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय सोपा हा प्रश्न आहे, परंतु नेहमी विचारला जातो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1 मे 1960. यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. 2. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? पर्याय आहेत: ए. पुणे, बी. नागपूर, सी. औरंगाबाद, डी. नाशिक. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नागपूर. चला तर मग पुढचा प्रश्न पाहू. 3. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? ए. साल्हेर, बी. महाबळेश्वर, सी. कळसुबाई, डी. सप्तशृंगी. मित्रांनो, हा प्रश्नही बऱ्याच वेळा विचारला जातो. कोणत्याही परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो. MPSC संयुक्त परीक्षा 2018 साली, तसेच पोलीस भरती अहमदनगरमध्ये 2019 आणि सातारा पोलीस भरती 2023ला हा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर आहे सी. कळसुबाई. 4. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? पर्याय आहेत: ए. कृष्णा, बी. तापी, सी. नर्मदा, डी. गोदावरी. मित्रांनो, इतर प्रश्नांप्रमाणेच हा प्रश्नही बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. तलाठी भरती औरंगाबाद विभाग 2016 व तलाठी भरती जळगाव विभाग 2019, तसेच वनरक्षक परीक्षा 2023 हा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अतिशय सोपं उत्तर आहे डी. गोदावरी. आता पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय आहेत: ए. 34, बी. 35, सी. 36 आणि डी. 28. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 36. मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असू द्या, त्यात महाराष्ट्रावर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. जसं की महाराष्ट्रात तालुके किती आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत, महाराष्ट्रात जिल्हा परिषदा किती, त्यानंतर पंचायत समित्या असतील किंवा मग नगर परिषदा, नगरपंचायत, ग्रामपंचायती, महानगरपालिका यावर प्रश्न असतोच. त्यामुळे महाराष्ट्र हा विषय खूप महत्त्वाचा विषय आहे. यानंतर आपण मित्रांनो या पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? पर्याय आहेत: ए. वाघ, बी. शेखरू, सी. बिबट्या, डी. हरण. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. शेखरू, अर्थातच मोठी खार. चला तर मग मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता? ए. कोल्हापूर, बी. अहमदनगर, सी. सोलापूर, डी. पुणे. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अहमदनगर. मित्रांनो, सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं पीक घेतलं जातं, पण तरीही अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत स्थित आहे? ए. सह्याद्री, बी. अरवली, सी. सातपुडा, डी. सातमाळा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सातपुडा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. जळगाव, बी. बुलढाणा, सी. नागपूर, डी. अमरावती. मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती मुंबई 2014
औरंगाबाद 2021 आणि राज्य उत्पादन शुल्क 2024 या वेळी विचारण्यात आलेला आहे. तर उत्तर आहे बी बुलढाणा. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते? पर्याय आहेत ए मेळघाट, बी राधानगरी, सी ताडोबा, डी कर्नाळा. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ताडोबा. मित्रांनो, या ठिकाणी दिलेले मेळघाट आणि ताडोबा हे दोन्हीही पर्याय उत्तर बरोबर असू शकतात, कारण मेळघाट आणि ताडोबा हे दोन्हीही वाघांसाठी प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील अभयारण्य आहेत. तर पर्याय क्रमांक बी राधानगरी हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे, तर कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. गेटवे ऑफ इंडिया कुठे स्थित आहे? पर्याय आहेत ए दिल्ली, बी मुंबई, सी कोलकाता, टी चेन्नई. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई. मित्रांनो, इथे गेटवे ऑफ इंडिया आणि इंडिया गेट अशा दोन वेगवेगळ्या वास्तू आहेत, लक्षात घ्या. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे स्थित आहे, तर इंडिया गेट हे दिल्ली येथे आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं, तर लक्षात ठेवा गेटवे ऑफ इंडिया मुंबई आणि इंडिया गेट दिल्ली. प्रश्न क्रमांक 12. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? ए पुणे, बी नाशिक, सी अहमदनगर, डी गडचिरोली. मित्रांनो, हा प्रश्नही बऱ्याच वेळा विचारलेला गेलेला आहे. तलाठी भरती पुणे 2015, पोलीस भरती नागपूर 2017 आणि पोलीस भरती धुळे 2023. त्यानंतर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदनगर. मित्रांनो, अहमदनगरला सध्या अहिल्यानगर या नावाने ओळखले जाते, त्यामुळे पर्यायात काही ठिकाणी कदाचित अहमदनगरऐवजी अहिल्यानगर असेही येऊ शकते. तर या प्रश्नाचं उत्तर अहमदनगर किंवा अहिल्यानगर असं दोन्ही उत्तर बरोबर आहेत. चला तर मग पुढचा प्रश्न पाहू. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 13. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोठे आहे? पर्याय आहेत ए चंद्रपूर, बी नागपूर, सी वर्धा, डी भंडारा. मित्रांनो, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात पर्याय क्रमांक ए चंद्रपूर येथे स्थित आहे. मित्रांनो, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात असते आणि ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी प्रसिद्ध आहे. चला तर मग मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पवनचक्कीचा जिल्हा असे म्हणतात? पर्याय आहेत ए सांगली, बी सातारा, सी सिंधुदुर्ग, डी कोल्हापूर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातारा. प्रश्न क्रमांक 15. ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? पर्याय आहेत ए वज्रेश्वरी, बी अलोली, सी उन्हेरे, 4 कापेश्वर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वज्रेश्वरी. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? ए रायगड, बी प्रतापगड, सी शिवनेरी, डी राजगड. मित्रांनो, हा प्रश्नही नेहमीच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला जातो, जसं की पोलीस भरती रायगड 2022, मुंबई 2016, पुणे ग्रामीण 2023. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शिवनेरी. प्रश्न क्रमांक 17. मराठी वृत्तपत्राचे जनक असे कोणास म्हणतात? ए लोकमान्य टिळक, बी बाळशास्त्री जांभेकर, सी गोपाळ गणेश आगरकर, डी महात्मा फुले. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो, हा प्रश्न MPSC, PSI, STI पूर्व परीक्षा 2016 तसेच तलाठी भरती कोल्हापूर विभाग 2014 साली विचारण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 18. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत ए महात्मा ज्योतिराव फुले, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी राजर्षी शाहू महाराज, डी स्वामी विवेकानंद. मित्रांनो, हा प्रश्न MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015, पोलीस भरती ठाणे विभाग 2017, पोलीस भरती सोलापूर विभाग 2021 साली विचारण्यात आला होता. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महात्मा ज्योतिराव फुले. पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 19. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ए गोपाळकृष्ण गोखले, बी लोकमान्य टिळक,
सी दादाभाई नौरोजी, डी सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 20. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ए महात्मा गांधी, बी सुभाषचंद्र बोस, सी भगतसिंग, डी चंद्रशेखर आझाद. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुभाषचंद्र बोस. पाहूयात पुढील प्रश्न 21. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? ए डॉक्टर होमी भाभा, बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सी CV रमन, डी डॉक्टर विक्रम साराभाई. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 22. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले? ए महात्मा गांधी, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी सरदार पटेल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 23. आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र चटर्जी, सी शरदचंद्र चटर्जी, डी मुंशी प्रेमचंद. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. मित्रांनो, काही ठिकाणी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असाही पर्याय असू शकतो. तर मित्रांनो, बंकिमचंद्र चटर्जी किंवा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24. सन 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? ए झाशी, बी मेरठ, सी कानपूर, डी दिल्ली. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेरठ. प्रश्न क्रमांक 25. कवी बी हे कोणत्या मराठी कवीचे टोपण नाव आहे? ए कृष्णाजी केशव दामले, बी नारायण मुरलीधर गुप्ते, सी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, डी राम गणेश गडकरी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नारायण मुरलीधर गुप्ते. प्रश्न क्रमांक 26. बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे? ए त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बी प्रल्हाद केशव अत्रे, सी राम गणेश गडकरी, डी विष्णू वामन शिरवाडकर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न क्रमांक 27. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? पर्याय आहेत ए लाहोर, बी अमृतसर, सी दिल्ली, डी अंबाला. मित्रांनो, हा प्रश्न रेल्वे भरती RRB 2016 तसेच पोलीस भरती नाशिक विभाग 2019 आणि मुंबई विभाग 2023 रोजी विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी अमृतसर. प्रश्न क्रमांक 28. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली होती? ए दिल्ली, बी ढाका, सी कोलकाता, डी कराची. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ढाका. प्रश्न क्रमांक 29. पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? ए महात्मा गांधी, बी आचार्य विनोबा भावे, सी बाबा आमटे, डी साने गुरुजी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आचार्य विनोबा भावे. चला तर मग मित्रांनो, पाहूयात आजचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय आहेत ए लॉर्ड माउंटबॅटन, बी वॉरन हेस्टिंग्स, सी लॉर्ड विल्यम बेंटिंग, डी राजगोपालचारी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर जर तुम्हाला येत असेल तर आम्हाला कॉमेंट करून कळवा. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून कळवायला विसरू नका. तसेच मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.